तर ठाण्यातील त्या मनसैनिकांवर कारवाई होऊ शकते। ठाणे पोलिसांकडून राड्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी 44 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। मनसैनिकांकडून हा हल्ला झाल्याचं बोललं जात होतं। उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगड नारळ फेकण्यात आले होते। त्याचबरोबर त्या ठिकाणी निषेध केल्याचं पाहायला मिळालं होतं। शेण सुद्धा फेकण्यात आलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता 44 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। मनसैनिकांना रात्री ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं होतं। मात्र आता पोलीस मनसैनिकांवर अटकेची कारवाई करू शकतात अशी माहिती समोर येते। हे अहमद शाह अब्दालीचे सगळे सुपारीबाज लोक आहेत। कसला अभिनंदन करायचं, काय मोठं मर्दानकी गाजवली या लोकांनी, कोणी काय गाजवली? मराठी माणूस एकमेकाच्या विरुद्ध लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवतोय तिकडे। माननीय राज ठाकरेजी, आपण सतत म्हणता महाराष्ट्र राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे, हे यूपी बिहार आपण करू नका असं आपण आवाहन करता। परंतु माननीय राज ठाकरेजी, जर पाहिलं तर राज्यामध्ये आरक्षणासाठी आंदोलन होताना दिसत आहेत, तरुण बेरोजगार होताना दिसत आहेत आणि तुमचे कार्यकर्ते तोडफोड करून राज्यामध्ये दहशत माजवत आहेत असं दिसत आहे। त्यामुळे माननीय राज ठाकरेजी, महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांचे नाही, हे कृपया आपण ध्यानात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।